छगन भुजबळ हरडा वक्ता, प्रशासन आणि संघटनेची नस माहीत असलेला नेता, बाळासाहेब ठाकरेच्या तालमीत तयार झालेला हा गडी शिवसेनेच्या भरात बंड करून बाहेर पडला. शरद पवारांची सोबत देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. सोबत समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात ओबीसी संघटनेचं राजकारण केलं. भुजबळांमुळे राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीमुळे भुजबळांना बरंच काही मिळालं. नाशिक पट्ट्यातून भुजबळ विधानसभेवर जात असले तरी राज्यभर त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे. मुंबईचं महापौरपद भूषवल्यामुळे मुंबईतील खाचकळगे भुजबळांना चांगलेच माहीत आहे. गेल्या काही वर्षात प्रत्येक राजकीय पक्षाला हा नेता आपल्या ताफ्यात असावा असं वाटत असेल, पण सध्या भुजबळांचा पडता काळ सुरू आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली. हे प्रश्न पडायचे कारण त्याची सुरुवात महाराष्ट्र सदन घोटाळ्यांच्या आरोपापासून झाली. भुजबळांच्या कारकिर्दीत दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं, मात्र त्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचा आरोपही भुजबळांना चिकटला. भुजबळांना तुरुंगात जावं लागलं. त्यात वाढत्या वयामुळे आलेलं आजारपण, यामुळे भुजबळ खचले. तुरुंगातले भुजबळ पाहिल्यावर आता भुजबळ संपले असं अनेकांना वाटत होतं. असं असतानाच त्यांना तुरुंगातून सुटका झाली. पुण्यात फुले पगडी घालत शरद पवारांनी त्यांना पुन्हा मानाचं पान दिलं. भुजबळांच्या पगडीचे अनेक अर्थ निघाले आणि वादही झाला. पुढे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी शिवतीर्थावर झाला, 7 प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत. यामध्ये राष्ट्रवादीकडून भुजबळांनी शपथ घेतली. कधी काळचे शिवसैनिक भुजबळ ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. सरकार कोसळलं, पक्ष फुटले. भुजबळांनी पवारांची साथ सोडली. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री झाले. मधल्या काळात मराठा आरक्षणाचं आंदोलन मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली जोरदार पेटलं. जरांगेच्या निशाण्यावर भुजबळ राहिले. भुजबळ हे आक्रमक शैलीचे. त्यांनीही खरमरीत टीका केली. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वादावर पडदा पडला. मात्र लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपला आणि ओबीसी नेत्यांना जोरदार फटका बसला. मराठवाड्यात पंकजा मुंडे, महादेव जानकर, चंद्रकांत खैरे हे ओबीसी नेते पराभूत झाले. रावसाहेब दानवेंसारख्या दिग्गज नेत्यांचे पानिपत झाले. मराठा समाजाचा राजकीय फटका प्रस्थापितांना बसला. लोकसभा निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचंही पानिपत झालं. लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेचं तिकीट मिळालं. पण त्या अगोदर लोकसभेला नावाची चर्चा होऊन डावललं गेलेल्या भुजबळांना पुन्हा राज्यसभेलाही डावललं गेलं. भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. या नाराजीतून भुजबळ ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असे कयास बांधले गेले. मात्र मातोश्रीवरून तातडीनं या चर्चेचं खंडन करण्यात आलं. राऊतांनी या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलं. सध्या मराठा ओबीसी संघर्ष सुरू झाला आहे. त्यात भुजबळ जरांगे यांच्यातही कलगीतुरा आहे. लोकसभेला जरांगे फॅक्टर दिसून आला. विधानसभेच्या तोंडावर भुजबळांना पक्षात घेऊन ठाकरेंना रिस्क घ्यायची नसेल, कारण ठाकरेंच्या मराठवाड्यातील वर्चस्वाला त्यामुळे फटका बसू शकतो. मराठा समाजाचा जेवढा फटका बसू शकतो तेवढी बेरीज सध्या तरी भुजबळांमुळे होण्याची चिन्ह नाही. त्यामुळे भुजबळ वेटिंगवर असल्याची चर्चा. मात्र राजकारणात कधीच काही स्थिर नसतं आणि त्यात भुजबळ कसलेले खेळाडू आहे. त्यामुळे भुजबळ पुढे काय डाव टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.